आपल्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते आहे. दादा, खरं तर ही जागा गेल्या वेळी शिवसेनेकडे होती. आता देखील भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. आता नेमकी परिस्थिती काय आहे? राष्ट्रवादीने देखील या जागेसाठी इच्छा व्यक्त केलेली आहे. मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाला उमेदवारी करण्याचा किंवा इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि महायुतीत शिवसेना आहे, भारतीय जनता पार्टी आहे, NCP आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी इच्छुक असणं हे काही गैर नाही. परंतु आपण जर बघाल नाशिक शहराचं किंवा जिल्ह्याचं तर फक्त 2 आमदार इथं शिवसेनेचे आहेत. त्यामुळे शिवसेनेचा हा आमदार इथे असला पाहिजे अशी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आणि खरं तर ही जागाच मुळात शिवसेनेची आहे. इथे नरेंद्र दराडे हे मागच्या वेळेस निवडून आले होते. त्यामुळे ही सिटिंग जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे मला वाटतं ही जागा देण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही. राहिला विषय राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, तर मला सांगायचं की त्यांचे अनेक आमदार ऑलरेडी या जिल्ह्यात काम करत आहे. शिवसेनेकडे ही संख्या कमी असल्यामुळे शिवसेनेला संधी मिळाली पाहिजे असं आमचं मत आहे. काय असला पाहिजे म्हणजे काय, दावा आहेच आणि ही शिवसेनेचीच जागा आहे. त्यामुळे यात काही कॉम्प्रोमाइज होऊ नये. अर्थात हे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे. परंतु आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे की शिवसेनेची जागा होती, आहे आणि राहील. महेश माले, लोकशाही मराठी.